तर राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच महानगरपालिका निवडणुका या सगळ्याच्या अनुषंगाने अमित शहा यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली। तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत। तर शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, खरं तर एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहांनंतर आता मोदींची ते भेट घेत आहेत। काय विस्तृत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सध्या कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि पाहायला गेलं तर काही वेळ आधीच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये अर्धा तासाची चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर मात्र आता एकनाथ शिंदे त्यांच्या पूर्ण कुटुंबासोबत जे आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत। अवघ्या काही वेळातच ते त्या ठिकाणी मोदींची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत। तर पाहायला गेलं तर अमित शहा यांच्यासोबत महायुती आणि सोबतच एनडीए मधील अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे। मागील काही दिवसांपासून महायुतीमधील मंत्री आणि आमदारांचे जे वादग्रस्त वक्तव्य आहेत ज्यामुळे महायुतीची प्रतिमा जी आहे ती विलीन होत आहे त्यावर देखील चर्चा झाली की माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या दिलेली आहे। याचबद्दल काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा होते का किंवा इतरत्र गोष्टींवर चर्चा होते का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातले दोन बडे नेते हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या होण्याची आता दाट शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शुभम। तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत।